जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम. रामा मी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. असं विघ्नहर्त्या गजाननाला, चारी वाणींची देवता शारदेला आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना वंदन केलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींचं आराध्य दैवत जो प्रभू रामचंद्र आहे, तो जर का आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला कशाची भीती आहे. उलट तो जिथे जिथे आपण जाऊ तिथे जर का तो आपल्या पाठीशी असेल, त्याची कृपा जर का आपल्यावर असेल तर निश्चितपणाने जय प्राप्त होणार आहे, असंच त्याला म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, या भुवनत्रयी, या त्रिभुवनामध्ये या रामासारखा दुसरा कोणी तारकच नाही आहे. आणि शेवटच्या चौथ्या चरणात तर त्याला म्हटलेलं आहे की तू तात मी बालक. कारण तू माझे सगळे लाड पुरवतो, सगळे हट्ट मी जे जे करतो ना, ते हा प्रभू रामराया माझं सगळे हट्ट पुरवतो. त्यामुळे तो कसा आहे, तो पित्या समान आहे आणि मी त्याचं बालक आहे. अर्थातच बालकाला हक्कच आहे, अधिकारच आहे वडिलांपाशी हट्ट करण्याचा. आणि हे प्रभू रामचंद्रा, तू माझे सगळे हट्ट पूर्ण कर आणि मला तुझ्यापर्यंत पोचायचे. आम्ही पहिल्याच श्लोकामध्ये सांगून ठेवलेलं आहे समर्थानी, गमू पंथ आनंत या राघवाचा. या राघवाचा पंथ आक्रमण्यासाठी, त्या पंथावरून आचरण्यासाठी, मार्गक्रमणा करण्यासाठी आम्हाला शक्ती, बुद्धी, सामर्थ्य, चातुर्य, युक्ती, तेज हे सगळं तूच पुरवणार आहेस. आणि म्हणून प्रभू रामचंद्राला प्रार्थना करून आपण पुढच्या श्लोकाला सुरुवात करतो आहोत. 175 श्लोक झाले होते. 175व्या श्लोकामध्ये आता बघा ना, समर्थ पहिल्यांदा आपल्याला सोप्याकडनं आता अवघडाकडे नेत आहेत, कठीण मार्गाकडे नेत आहेत. आता आपण कर्ममार्ग पाहिला, भक्ती मार्ग पाहिला, अगदी प्रभाते मनी रामचिंतित जावा, हा त्या मानाने सोपा असलेल्या श्लोकापासून आपण सुरुवात करत करत आता कुठे आलेलो आहोत. या सगळ्या सृष्टीचा जो उत्पत्ती करता आहे, जो निर्माता आहे, तो ब्रह्मदेव आहे, हे आम्हाला माहिती आहे. पण समर्थ म्हणतात त्या ब्रह्मदेवाला निर्माण करणारा कोणीतरी असेलच ना. किंवा या सृष्टीचा जेव्हा संहार होतो तेव्हा त्या संहारकर्त्या शंकराला सुद्धा जाळणारा कोणीतरी असेलच. म्हणजे समर्थ आता आपल्याला ही कल्पना देत आहेत की या देवांच्या पलीकडे आणखीन एक देव आहे. हे जे देव आम्हाला डोळ्यांनी दिसत आहेत, ज्यांची स्तवनं, ज्यांची सूक्त वेदामध्ये, उपनिषदामध्ये त्याची स्तुती आलेली आहे, पण त्या देवांच्या पलीकडे कोणीतरी त्यांचाही निर्माता आहेच आहे. तो कोण आहे? 175व्या श्लोकात समर्थ म्हणाले होते, विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परिलिहिता कोण त्याचे कपाळी. त्याच्या कपाळावर त्याचं भाग्य लिहिणारा आणखीन कोणीतरी वेगळा असणार, याच्यात आम्हाला शंका नाही आहे. आणि हरू जाळी तो लोक संहार काळी, परिसेवटी शंकरा कोण जाळी. म्हणजे हे जे देव आहेत ना, ज्यांना आपण मानतो, आत्ताचे देव, आपले आत्ता व्यवहारात आपण कुठले देव मानतो? गणपती आहे, विठोबा आहे, राम आहे, कृष्ण आहे, दत्त आहे, देवी आहे, हे सगळे देव आहेत. किंवा अगदी वेदकालीन म्हणजे आदित्य, वरुण, अग्नी, यांना देवता मानलेलं होतं. पण ह्या सगळ्या देवतांच्या परत निर्माता आणखीन कोणीतरी वेगळा असणार आहे, असं समर्थ आपल्याला सांगतायत, सुचवतायत. आणि आपल्याला नुसतंच सुचवून थांबत नाहीत, तर आपल्याला बोटाला धरून, हाताला धरून पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून थोरला देव कोण आहे, जुनाट पुरुष कुणाला म्हटलेला आहे, आणि ह्याच्या शोध आपल्याला घ्यायचा आहे. आता पुढच्या श्लोकातही त्याचंच आणखीन विस्तृत रूप आपल्याला बघायला मिळणार आहे. 176वा श्लोक काय आहे ते बघूया. काय म्हणतायत समर्थ, जगी द्वादशादित्य
आदित्य हे रुद्र 11 असंख्यात संख्या करी कोण शक्रा जगी देव धुंडाळिता आढळेना जनी मुख्य तो कोण कैसा कळेना श्रीराम. किती देव आहे तो? अहो तसं म्हटलं तर आमच्याकडे 33 कोटी देव आहेत. कुठले कुठले देव आहेत बघा. विश्वामध्ये 12 आदित्य आहेत. 12 महिन्याचे 12 वेगवेगळे आदित्य आहेत. रुद्र किती आहेत असं विचाराल तर रुद्र आहेत 11. इंद्रांची संख्या तर पुष्कळ आहे. शक्र म्हणजे इंद्र, त्यांची संख्या तर पुष्कळ आहे. त्यांची गणना करणं सुद्धा कठीण आहे. या देवतांच्या समुदायामध्ये देवाचा शोध केला तर तो काही आम्हाला काही केल्या आढळत नाही, भेटत नाही. मग सगळ्या देवांचा जो मुख्य देव आहे तो कसा आहे, कोण आहे, हे अजून काही आम्हाला कळलेलं नाही आहे. समर्थ सांगतायत आपल्याला, जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. बघूया याचं विस्तृत स्वरूप. वेदवाङ्मयामध्ये म्हणा किंवा पुराणामध्ये म्हणा अनेक प्रकारच्या देवांचं, देवतांचं, देवींचं वर्णन केलेलं आढळतं. सामान्य माणसाच्या दृष्टीने ते बरोबर आहे, योग्य आहे. त्याला भक्तिपंथाच्या मार्गाने नेण्यासाठी ते अतिशय आवश्यकही आहे. पण खरं ज्याला या देवाच्या सूक्ष्म स्वरूपाचा विचार करायचा आहे ना, त्याच्या दृष्टीने मात्र ते वर्णन थोडंसं अपुरं आहे. पूर्ण त्याचं समाधान त्यांनी होत नाही. आणि म्हणून सामान्य माणूस, आणि सामान्याचं समाधान होतं, कारण सामान्य माणूस कसा असतो, तो सकाम असतो, त्याला काहीतरी मिळवायचं असतं. देवाला तो काहीतरी मागतो आणि त्याच्या बदल्यात तो काहीतरी नवस करतो, काहीतरी देव करतो, की मी हे देईन, मी इतक्या 11 नारळाचं तोरण बांधीन, मी इतके ब्राह्मण जेवायला घालीन, मी असा जप करीन, पण तू मला हे दे. आणि मागून मागून मागतो काय, तर भौतिक गोष्टीच मागत असतो. त्यामुळे ह्या देवांमुळे सामान्य माणसाचं समाधान होत असलं तरी विद्वानांचं, ज्याला ज्ञानाचा शोध घ्यायचा आहे, ज्याला त्या मुळापर्यंत जायचं आहे, आणि करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. उगमापर्यंत ज्याला जायचे तो मात्र त्या मुख्य देवाचा शोध घेतल्याशिवाय काही राहत नाही. आता बघा, सामान्य माणसाच्या दृष्टीने पाहिलं तर देव कोण असतो, देव कुणाला म्हणतात, तर जो आपल्या मनाप्रमाणे घडवून आणणारी ती एक देवता आहे. मला असं व्हावंसं वाटते, ते घडवून आणणारा तो देव आहे. आता वेदांमधले देव वेगळे होते बरं का. आत्ताच आपण ज्याला देव म्हणतो तसे वेदामध्ये देव नव्हते. तेव्हा आदित्य आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, ह्या देवतांचा उल्लेख वेदवाङ्मयामध्ये आढळतो. आणि इथेही समर्थाने तोच उल्लेख केलेला आहे. जगी द्वादशादित्य हे रुद्र 11. 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत, आणि शक्रांची संख्या तर विचारायलाच नको असं म्हटलेलं आहे. आता हा देव कोण आहे? खरं तर ही सुद्धा माणसाची कल्पना आहे. दिव धातूपासनं देव हा शब्द आलेला आहे. दिव म्हणजे प्रकाशणे, चमकणे, चकाकणे. आता या सगळ्या ज्या भव्य आणि दिव्य कल्पना आहेत ना, त्याच्यामध्ये ही देवाची कल्पना सगळ्यात दिव्य आहे. परंतु संतांना अनुभवाला येणारा देव हा मात्र याच्यापेक्षा पूर्ण वेगळा आहे. तो निराळाच आहे. तो कसा आहे? तो सच्चित आनंद स्वरूप असा तो देवांचा देव आहे. तो मुख्य देव आहे, किंवा समर्थांच्या भाषेत सांगायचं झालं तर तो थोरला देव आहे. पण या जगाच्या या दृश्य पसाऱ्यामध्ये तो काही केल्या सापडत नाही. त्याचा शोध कुठे घ्यायचा? आम्ही खूप बाहेर शोधतो, पण शोध तिकडे घ्यायचाच नाही आहे. तो शोध घ्यायचा आहे तो अंतर्यामी. आणि नंतर त्या विश्वामध्ये तो कसा भरून राहिलेला आहे, घनदाट भरून राहिलेला तो मुख्य देव आहे कसा, याचा शोध घ्यायचा आहे. अगदी ज्ञानी व्यक्तींनी तर घ्यायचाच आहे, पण अगदी सामान्यांनी सुद्धा त्याचा शोध घेतला तर तोही असामान्य बनू शकतो. आणि त्याला तो थोरला देव, तो मोठा देव, तो जुनाट देव भेटू शकतो. कारण तोच आदी आहे, तोच सनातन आहे. आपल्याकडे 33 कोटी देवांची संकल्पना आहे. पण इथे कोटी हे संख्यात्मक घ्यायचं नाही आहे, तर ते प्रकारात्मक घ्यायचे. 33 कोटी हे 33 प्रकारचे देव आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत,
8 वसू आहेत आणि 2 अश्विनी कुमार आहेत. असे मिळून 33 आहेत आणि त्याचा समावेश सगळ्या ह्या देव या संकल्पनेमध्ये होतो. आणि हे सगळे देव भक्तांच्या विशिष्ट अशा वासना पूर्ण करतात. आता त्यांना शक्ती आणि क्षमता कुठनं मिळते? हे देव कसेच सांगू का? हे डिपार्टमेंट आहे. त्या शारदेकडे बुद्धीचं डिपार्टमेंट दिलं आहे, मारुतीकडे बलाचं दिलं आहे, महालक्ष्मीकडे संपत्तीचं डिपार्टमेंट दिलेलं आहे, असं आपल्या भाषेत आपण म्हणूया. आता ह्या सगळ्यांना मात्र ही अधिकार, ही शक्ती, ही क्षमता पुरवणारा कोण आहे? तो आणखीन वेगळाच कोणीतरी मोठा देव आहे. ही सगळी प्रेरणा त्यांना मिळते ती त्या मुख्य देवापासून मिळते. परंतु सामान्य लोक काय करतात? त्या मुख्य देवाचा काही शोधच घेत नाहीत. ह्या देवांच्या मागे लागतात, ह्या कनिष्ठ देवतांचं महत्त्व वाढवतात. त्यामुळे त्यांचं स्तोम माजवलं जातं आणि मग त्याच्यातूनच नवसाला पावणारा देव, अशी ही एक आणखीनच संकल्पना पुढे आलेली आहे. ह्या सगळ्या खटाटोपामध्ये देव झाले उदंड, देवांचे माजले बंड, भूतादेवांचे थोतांड एकची झाले. किती देव आहेत? पुष्कळ देव आहेत. आणि बघा, देवांचा देव कोण आहे? आपण ज्याला इंद्र म्हणतो, त्याला आपल्याला वाटतं की तो मोठा देव आहे, पण तोही मोठा देव नाही आहे. इंद्र ही एक देवता नाही आहे, तर ही इंद्र ही पदवी आहे. असे अनेक इंद्र होऊन गेलेत की ज्यांची गणनासुद्धा करता येणार नाही. आणि शिवाय इंद्र हा काही साधकाचा आदर्श होऊ शकत नाही. आणि म्हणून साधकांनी काय करायला हवं? तर मुख्य देवाचा शोध घ्यायला हवा. मुख्य देव कोण आहे हे आधी शोधायला हवं. आणि त्या मुख्य देवाचा जर का शोध लागला तर तुम्हाला भौतिक सुखही मिळेल आणि मोक्षही मिळेल. म्हणजे अगदी रामरक्षेच्या भाषेत म्हटलं तर भुक्तिं मुक्तिं च विंदती. भुक्ती पण मिळेल, मुक्ती पण मिळेल, अभ्युदय पण मिळेल, निःश्रेयस पण मिळेल, किंवा गीतेच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रेयस पण मिळेल आणि श्रेयस पण मिळेल. पण इच्छा कशाची करायची? श्रेयसाची इच्छा करायची. श्रेयसाबरोबर हे प्रेयससुद्धा फ्री मिळणार आहे असंही म्हटलेलं आहे. आणि समजा तुमच्या प्रारब्धामध्ये ही भौतिक समृद्धी नसेल तर हळूहळू तो देव आपल्या बरोबर तसा आपल्याला घडवत जातो. म्हणजे जर का तुमच्या नशिबामध्ये, प्रारब्धामध्ये श्रीमंती नसेलच, समृद्धी नसेलच, तर आपोआप तुमची त्या विषयाबद्दलची आवड, ती रुची, ती वासना हळूहळू कमी करण्याचं सामर्थ्यसुद्धा त्या मोठ्या देवामध्ये आहे. आणि अशी आसक्ती कमी झाली की त्याचं काही विशेष वाटतच नाही. मग जर का आपल्याला उत्तमातली उत्तम गोष्ट मिळणार असेल, श्रेष्ठ गोष्ट मिळणार असेल, तर कनिष्ठ गोष्टींच्या नादी का लागायचं? जर का श्रेयस मिळणार असेल तर ह्या प्रेयसाची आशा धरायचीच नाही आहे खरं तर. बघा ना, अगदी मोठी गोष्ट मिळाल्यावर लहान गोष्टीचं आपल्यालाही आकर्षण राहत नाही. जोपर्यंत आपल्याकडे काहीच वाहन नसतं तोपर्यंत असं वाटतं सायकल तरी मिळावी. सायकल मिळाल्यावर वाटतं स्कूटर मिळावी. स्कूटर मिळाल्यावर वाटतं 4 चाकी मिळायला पाहिजे. मग 4 चाकी अगदी कुठलीही साधी असली तरी चालेल, अगदी साधी मारुती 800 असली तरी चालेल. पण जेव्हा त्या गाड्यांचा दर्जा वाढत जातो, अगदी तुम्हाला जेव्हा मर्सिडीज मिळते तेव्हा तुम्हाला सायकलचं आकर्षण वाटेल का? नाहीच वाटणार. अहो, लहान मुलगासुद्धा नाही का, अगदी लहान बाळ असतं, ते हळूहळू अगदी पालथं पडायला शिकतं, मग बसायला शिकतं, मग रांगायला शिकतं, मग चालायला शिकतं, मग पळायला शिकतं. एकदा त्याला पळता यायला लागल्यावर तो रांगेल का हो? नाहीच रांगणार. कारण एकदा श्रेष्ठ गोष्ट प्राप्त झाली की त्याच्यापेक्षा हलक्या दर्जाच्या गोष्टी आवडेनाशाच होतात. मग जर का या ब्रह्मसुखाची, या परमसुखाची आवड निर्माण झाली, त्याची चटक लागली की ह्या भौतिक गोष्टीच्या समृद्धीचं काही वाटेनासच होतं. कोट्याधीशाला 10 रुपयाच्या नोटेचं काही महत्त्व वाटेल का? पण एखाद्या भिकाऱ्याला वाटेल. पण कोट्याधीशाला 10 रुपये दिले तर त्याला त्याचं काय महत्त्व आहे, त्याचं काय अप्रूप आहे. तसंच आपल्याला श्रेष्ठ गोष्ट प्राप्त करायची, परमपद प्राप्त करायचे. या भौतिक गोष्टी, समृद्धी, सत्ता, असलं काही नको आहे. याच्या पलीकडे जायचं आहे, तोच खरा साधक आहे. समर्थ म्हणतात त्यालाच खरं प्रचित पाहेल ते शहाणे, किंवा गीता म्हणते यः पश्यति स पश्यति.
ते ज्याला मिळतं तो सगळं प्राप्त करतो. बघा, काही या समाजामध्ये स्वार्थी माणसं असतात आणि ते गैरव्यवहार करत असतात, आणि हे गैरव्यवहार आपले उघडकीला येऊ नयेत म्हणून ते खालच्या लोकांना काहीतरी लाच देऊन आपली कामं करवून घेत असतात. माणसाची वृत्ती कुठेही गेलं तरी तशीच असते. जे व्यवहारात आहे तेच तो अध्यात्मात आणतो, आणि तीच लाच देण्याची माणसाची वृत्ती तो देवांपाशी सुद्धा वापरतो. देवांना म्हणतो की मी तुला हे देतो, इतके रुपये, इतकी पूजा, इतकी महापूजा, इतकं पंचपक्वान्नांचं, इतकं नैवेद्य दाखवतो, पण तू मला हे दे. पण देव असे आहेत का हो? देव अशी तुमच्या इच्छा पूर्ण करतात का? नवसाला पावणारा देव कोण आहे एवढंच लोक बघत असतात, आणि त्याला मात्र ते तोरणं काय, नैवेद्य काय, पूजा काय, गाव जेवण काय, परत कितीतरी गोष्टी देऊ करतात. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, आधी देव म्हणजे आधी काय मला देतोस ते सांग आणि मग मी तुला देतो. अशा सुद्धा माणसांचा हा देवघेवीचा व्यवहार असतो. आणि माणसं कशी आहेत? ही त्रिगुणात्मक आहेत, आणि आपापल्या त्या त्रिगुणांच्या प्राबल्यानुसार ते नाना देवतांची पूजा करत असतात. आपला जो गुण असेल, म्हणजे सत्वगुणी माणसांची पूजा स्थानं वेगळी आहेत, रजोगुणी माणसांची वेगळी आणि तमोगुणी माणसांची वेगळी, आणि त्या त्या देवतांच्या ठिकाणी असणारी जी प्रभावी शक्ती ही शेवटी कुणाची आहे? त्या अहो सर्व साक्षी, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ अशा परमेश्वराचीच ती शक्ती आहे. त्याला खरं तर शरण जायला पाहिजे, आणि म्हणून मुख्य देव कोण आहे तो शोधायचा आहे. आता तो मुख्य देव कसा आहे? आणि त्या मुख्य देवाने एक फार सुंदर कल्पना केलेली आहे. त्यांनी या सगळ्या त्याच्या कामाचं डिसेंट्रलायझेशन केलेलं आहे. आपल्या भाषेत बोलते बरं का. डिसेंट्रलायझेशन म्हणजे त्यांनी त्याची कामं वाटून दिलेली आहेत. प्रत्येक विविध देवतांना विविध कामं वाटून दिलेली आहेत, आणि त्यांचं क्षेत्र तेवढंच मर्यादित आहे. पूजा अर्चा करणाऱ्यांनी परमेश्वराचं श्रेष्ठ स्वरूप खरं तर जाणून घेतलं पाहिजे. पण माणसं कशी असतात? गतानुगतिक असतात. ह्यांनी केलं, त्यांनी केलं म्हणून मी केलं, असं सुरू आहे. आणि त्याच्यातनं होतं काय? जेव्हा आपला नवस पूर्ण होत नाही, त्याच्यातनं मग अश्रद्धा बळावते, आणि मग आपलंच त्याच्यातनं अहित होतं. आपलं अहित आपण का करून घ्यायचं? मग जायचंच शरण असेल तर त्या मोठ्या देवाला जा, त्या निर्गुण निराकार परमात्म्याला शरण जायचं आहे. आणि तो बरोबर आपल्या मनासारखं खरं तर करत असतो. पण आपण काय करायचे? निष्काम भावनेने त्याची फक्त पूजा करायची, त्याचा शोध घ्यायचा आहे, आतही घ्यायचा आहे आणि बाहेरही घ्यायचा आहे. पण तो सगळीकडे भरलेला आहे. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनी ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. असा तो परमेश्वर आहे, मोठा देव आहे, थोरला देव आहे, मुख्य देव आहे. पण हा देव कसा आहे? त्याची मूर्ती आहे का हो? या मोठ्या देवाची कुठे मूर्ती सापडेल का? नाही हो, त्याला आकारच नाही आहे. त्याला आकार नाही आहे, त्याला रंग नाही आहे, त्याला रूप नाही आहे, त्याला नावसुद्धा नाही आहे. आणि म्हणूनच तो नुसता आहे, असतची असे, तो अस्तित्व आहे त्याला, पण तो तसा दिसत नाही. जसे तुमचे गणपती, शंकर, दत्त, विठोबा असे जसे दिसतात तसा हा दिसतच नाही. पण तो दिसत नाही, त्याची मूर्ती नाही, आणि म्हणून तो तुटत नाही का फुटत नाही. ते समर्थ सांगतायत पुढच्या श्लोकामध्ये. समर्थ म्हणतायत, तुटेना फुटेना कदा देवराणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाणा, कळेना कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जगी मी पणासी श्रीराम. हा जो मुख्य देव आहे ना, देवांचा देव जो आहे तो काही तुटत नाही, तो फुटत नाही, तो चळत नाही, तो ढळत नाही. बरं, चर्मचक्षुना तो कधी कळतही नाही. देह, इंद्रिय आणि त्याचा अहंकार, त्यामुळे असा जेव्हा असतो, अहंकाराने जेव्हा माणूस मीपणाने व्यापलेला असतो, तोपर्यंत त्याचं अस्तित्व भासत सुद्धा नाही, किंवा त्याचा प्रत्यय सुद्धा येत नाही, त्याची प्रचितीच येत नाही. मग काय करायचं? समर्थ आता त्या थोरल्या देवाचं वर्णन करतायत, पण ते वर्णन करताना सुद्धा ते नाहीपणानेच करावं लागतं. म्हणजे अगदी गीता सांगते ना,
नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. तेच सांगितलंय. तो तुटत नाही, फुटत नाही, ते ओला होत नाही, तो सुकत नाही, त्याला काही नाहीच, त्याच्यामध्ये विकारच होत नाहीत. वास्तविक पाहिलं ना तर हा देव आहे तो दिव्यतेचा अनुभव आहे, किंवा सद्वस्तूच्या ज्ञानाचा प्रकाश हाच तर खरा देव आहे. अशी मूर्ती नाही आहे त्याची, असा आकार नाही आहे, त्याला रूप नाही आहे. आणि ज्ञान म्हणजे काय आहे? हे ज्ञान म्हणजे पंचमहाभूतात्मक जडवस्तूच नाही आहो. ज्ञान आणि प्रकाश हे साधर्म्य आहे, ह्याच्यामध्ये साधर्म्य आहे. त्यामुळे दृश्य वस्तूच्या गुणधर्माचा त्याला चुकून सुद्धा स्पर्श देखील होत नाही. असा हा देव तुटणार नाही, फुटणार नाही, तो चळणार नाही, तो ढळणार नाही, तो स्थानभ्रष्ट सुद्धा होणार नाही. काहीच नाही आहे. तो कसा आहे? तो परिपूर्ण आहे, त्याच्यात उणीवच नाही आहे. कुठल्याही शक्तीचा, कुठल्याही सामर्थ्याचा, कुठल्याही ताकदीचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. तुम्ही अगदी भले बलशाली असाल, त्याला नाही तोडता येणार. त्यामुळे तो दैन्यवाणा कधीच नसतो. तो सर्वश्रेष्ठ आहे, सर्व शक्तिमान आहे. त्यामुळे तो दीनवाणा, लाचार असा कधीच असणार नाही आहे. बरं, तो देव म्हणजे माणसासारखी कुठली व्यक्ती पण नाही आहे. देव, बरं, देवाला लिंगसुद्धा नाही आहे. त्याला तोही म्हणता येत नाही, त्याला तीही म्हणता येत नाही. मग आमच्या ऋषींनी त्याला ते म्हटलेलं आहे, तत्त्वम असी. म्हणजे त्याला लिंग नाही, त्याला आकार नाही, रूप नाही, नाम नाही, त्याला काहीच नाही, पण तो आहे. काही नाही म्हणजे तो नाही असं नाही आहे, तो आहेच आहे. पण देव म्हणजे केवळ अस्तित्व आहे, एक्झिस्टन्स आहे, ती शक्ती आहे, ती पॉवर आहे, ती एनर्जी आहे. मग पण आपल्याला काय झालं आहे, सामान्यांना काय झालं आहे, दृश्याची गोडी लागली आहे. दृश्यच आम्हाला खरं वाटतं आणि म्हणून आम्ही सगळ्या आमच्या अनुभवांना, मूल्यांना इंद्रियाच्या कक्षेत आणायला बघतो. आणि जे इंद्रियाच्या कक्षेत येत नाही ते आम्हाला खोटं वाटतं. पण देव जर का खरंच पाहायचा असेल तर तो पाहता येत नाही, पण तो अनुभवता येतो बरं का. डोळ्यांनी पाहता येत नाही, पण त्याचा अनुभव वेळोवेळी येत असतो. त्याला काही हे डोळे तिथे कुचकामी ठरतात. ही वाणी त्याचं वर्णनसुद्धा करू शकत नाही. शब्द पांगळे ठरतात त्या देवापुढे. असा तो देव आहे, असा तो खरा देव आहे, असा तो मोठा देव आहे. पण आम्हाला नाही दिसत, कारण आमच्यावर मीपणाचा फार मोठा अंमल आहे. मीपणाची जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत ह्या देवाचं अस्तित्व आम्हाला भासत नाही, आम्हाला तो उमगतच नाही. आणि जेव्हा देवाचं अस्तित्व भासेल तेव्हा हा मीपणा उरणारच नाही आहे. अहंभाव पूर्ण विरून जाईल, तेव्हाच त्या देवाचं दर्शन घडेल. किंवा उलटही होईल, देवाचं दर्शन जेव्हा घडेल तेव्हा अहंभाव राहणारच नाही. देव पाहायचा असेल तर आम्हाला अंतर्यामी आत उतरायला लागतं, बाहेर बघून काहीच भागणार नाही आहे. समर्थांच्या काळची परिस्थिती कशी होती? यवनांचं आक्रमण होतं. मुसलमानी सत्ता पुष्कळ त्या देवळांवर हल्ले करायचे. त्या मुसलमान कसे होते, त्या मूर्तिभंजक होते. त्यांच्यामध्ये तर अशी एक प्रथा होती की जो जास्तीत जास्त मूर्ती फोडेल त्या सरदाराला बक्षीस द्यायला मिळत असे. आणि मग त्या काळामध्ये जे लोक मूर्तीला सर्वस्व मानत होते त्यांच्या भावना दुखावल्या जायच्या, त्यांना खूप वाईट वाटायचं. आणि सामान्य माणसाला मग या मूर्तिभंजनामुळे त्या देवाच्या अस्तित्वाबद्दलच शंका वाटायची की ह्या ज्या देवाला हे मुसलमान लोक फोडू शकतात तो देव कसला खरा. आणि म्हणून त्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये अश्रद्धासुद्धा बळावली होती. श्रद्धा नाहीशी झाली आणि अश्रद्धा झाली. त्या देवाच्या सामर्थ्याबद्दल लोकांना संभ्रम वाटायला लागला, संशय वाटायला लागला. अशा वेळेला समर्थ सांगतायत की आत्मा किंवा परब्रह्म हाच तर खरा देव आहे, जो तुटत नाही, फुटत नाही, चळत नाही, ढळत नाही. खरा देव कधीही दैन्यवाणा नसतो, तो फार सर्व सामर्थ्यशाली आहे. पण सामान्य डोळ्यांनी त्याचं ज्ञान होत नाही. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी स्वतः ही खंत बोलून दाखवलेली आहे.
भगवंत गीतेमध्ये म्हणतात, अवजानंती मां मूढा मानुषिंतनु माश्रितम परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम. मी कोण आहे? मी महेश्वर आहे, देवांचा देव आहे, पण तरीसुद्धा लोक मला अवजानंती, अव म्हणजे कमी समजतात, तुच्छ लेखतात. का? कारण मी माणसाचा देह धारण केला आहे म्हणून लोकांना वाटतं हा कसला कृष्ण, हा कसला रासक्रीडा खेळणारा कृष्ण, हा कसला लोणी चोरणारा कृष्ण. तो तसा नाहीच आहे. ज्या भगवंतांनी ही भगवद्गीता सांगितली ते साक्षात परब्रह्मस्वरूप आहेत आणि ते मात्र लोकांना कळत नाही. परमभावम अजानंतो, त्याच्या मागचा भाव काही लोक लक्षात घेत नाहीत आणि नाही त्या गोष्टींनाच महत्त्व देत बसतात. पण भगवंत कसा आहे? तो भक्ताचा भाव पाहून साकार होतो, त्याच्या पुढे तो साक्षात प्रगट होतो किंवा तो प्रतिमेत येतो. मात्र आकाराला आलेल्या मूर्ती किंवा प्रतिमेला त्या प्रकृतीचे नियम लागू होतात. मूर्ती आम्ही घडवतो, कृष्णाची सुद्धा आम्ही मूर्ती घडवतो आणि कृष्णाची मूर्ती तुटू शकते, फुटू शकते, चळू शकते, ढळू शकते, चोरीला जाऊ शकते. या सगळ्या गोष्टी त्या प्रकृतीच्या स्वभावानुसार घडत असतात. पण बघा ना, राम म्हणा, कृष्ण म्हणा, यांनी शरीर धारण केलं, तेही कालांतराने नष्ट झालंच की. पण तत्व नष्ट झालं का? खरा देव नष्ट झाला का? बघा ना, अगदी बाबराने अयोध्येतलं राम मंदिर फोडलं आणि आमच्या स्वयंसेवकांनी ती बाबरी मशीदही फोडली. म्हणजे तुम्ही मंदिर मस्जिद फोडू शकता, तोडू शकता, नष्ट करू शकता, पण हे कुणाच्या बाबतीत घडतं? त्या प्रतिकात्मक देवांच्या बाबतीत हे घडू शकतं, पण मुख्य देवाच्या बाबतीत हे घडणार नाही. मुख्य देव तुम्हाला नाहीसा करताच येणार नाही, त्याला तोडता फोडता येणारच नाही आहे. कारण परमात्मा किंवा परब्रह्म हाच आहे मुख्य देव आणि त्याला जाणण्यासाठी, त्याला जाणू शकतो बरं का, आपणही जाणू शकतो, पण त्याला जाणण्यासाठी दृश्याचं आकर्षण कमी व्हायला पाहिजे. आम्हाला जे दृश्याचं आकर्षण आहे ना ते हळूहळू कमी व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत आमची देहबुद्धी प्रबळ आहे तोपर्यंत तो नाहीच भेटणार. समर्थ तर म्हणतात, देहबुद्धी केली बळकट, ब्रह्म पाहू गेला धीट, तो दृश्याने रोखिली वाट परब्रह्माची. जोपर्यंत तुम्ही दृश्यामध्ये गुंतलेला आहात, भौतिक गोष्टीमध्ये गुंतलेला आहात, तोपर्यंत तो देव भेटणार नाही. कारण हे दृश्यच तुमच्या या वाटेमध्ये, या मार्गामध्ये अडथळा बनून उभं राहणार आहे. आणि असंही आहे बरं का, जेवढी देहबुद्धी जास्त तेवढी आसक्ती जास्त असते. आणि आसक्त मनुष्य कामनापूर्ती करणाऱ्या कनिष्ठ देवामध्येच अडकतो आणि खऱ्या देवाला मुकतो. तो म्हणतो की हा आमचा देव आमच्या वासना, आमच्या कामना, आमच्या इच्छा पूर्ण करणार आहे, आणि म्हणून तो मोठ्या देवाच्या नादीच लागत नाही, त्याचा शोधच घेत नाही. पण आमच्या भारतीय संस्कृतीने ही मूर्तीपूजा कशासाठी स्वीकारली आहे? तर ती स्वीकारली आहे उपासनेसाठी. पण उपासनेला काहीतरी आलंबन लागतं ना, उपासनेला काहीतरी आम्हाला एक आधार लागतो, तो सगुण मूर्तीचा आधार आहे. ही सगुण भक्ती जी आहे ती सोयीची पण आहे आणि उपयुक्तसुद्धा आहे. ज्या समाजाने ही मूर्तीपूजा स्वीकारली तो समाज बुद्धिमत्ता आणि वैभव असूनसुद्धा, ज्यांनी स्वीकारली नाही त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, वैभव आहे, पण त्यांच्याकडे दुःख आहे, त्यांच्याकडे मनःशांती नाही आहे, तो समाज अस्वस्थच राहतो. त्या मानाने आम्ही भारतीयांनी मूर्तीपूजा स्वीकारली आणि त्यामुळे आमचं मन शांत आहे. मूर्तीपूजेचं महत्त्व आहेच, पण ह्या मूर्तीपूजेतून त्या निर्गुणाकडे आपल्याला वाटचाल करायची. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. ब्रिटिशांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं आणि त्याच्यामुळे आमच्यातला जो बुद्धिमंतांचा वर्ग होता ते सगळे मूर्तीपूजेविषयी विकल्प बाळगणारे झाले. कारण ब्रिटिशांनी त्यांचं सगळं ब्रेन वॉशिंग केलं होतं. पण त्याच्या मागचं खरं तत्त्व लक्षात घेतलं त्या मूर्तीपूजेला सुद्धा आधार आहे, साधार आहे, प्रमाण आहे. आणि मग त्या काळात तर फारच दुरवस्था झाली होती. म्हणजे
त्यामागचं खरं तत्त्व लक्षात न घेतल्यामुळे श्रद्धा गबाळी झाली होती, मंदिरांना अवकळा प्राप्त झाली होती, धार्मिक कर्मकांड सुरूच होती, त्याच्यातनं दांभिकता, खोटेपणा, भोंदूपणा वाढला होता, विद्वत्ता तर लाचार झाली होती. असं समर्थांच्या काळी तर ह्याहीपेक्षा वाईट परिस्थिती होती. यवनांनी त्या पारतंत्र्यामुळे सगळ्या मूर्तीपूजा म्हणजे मूर्तीभंजन केलं होतं, देवळं सगळी उद्ध्वस्त केली होती, त्यामुळे समाजाची स्थिती अतिशय केविलवाणी झालेली होती. या मूर्तीपूजेचं खरं उदात्त स्वरूप लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी संत महात्मे प्रयत्न करत असतात. समर्थांचा सुद्धा तोच हेतू आहे, तोच उद्देश आहे. मूर्तीपूजा हा उपासनेचा एक चांगला प्रकार आहे, उत्तम प्रकार आहे, पण त्याचं शुद्ध स्वरूप मात्र जाणून घ्यायला पाहिजे. मूर्तीपूजा ही आलंबनापुरती सुरुवातीला प्रारंभीच्या उपासनेसाठी आवश्यक आहे, पण त्याच्यात अडकायचं नाही आहे, त्याच्या पलीकडे जायला शिकायचं आहे, त्याचं शुद्ध स्वरूप जाणून घ्यायचं आहे. कारण खरं केवळ मूर्ती म्हणजे देव नाही आहे. मूर्ती तुटू फुटू शकते, पण देव मात्र अखंड आहे, अभंग आहे, अक्षय आहे, रमणीय आहे आणि प्रसन्न आहे. हो, आमचा देव अतिशय प्रसन्न आहे, तो व्यापक आहे, तो स्थिर आहे. आणि आम्ही मूर्तीला आवाहन करतो, मूर्तीचं विसर्जन करतो, पण मुख्य देव जसा आहे तसाच आहे. त्याला कुणी बोलवूही शकत नाही, त्याचं विसर्जनही करू शकत नाही. तो असतची असे असा तो देव आहे. असा हा आणखीन एक श्लोक आपण पाहिला. आता आणखीन त्याच्या पुढचा श्लोक बघूया. हाच विषय आहे, हीच साखळी आहे. एकातनं एक समर्थ आपल्याला मनाला समजावून सांगतात. म्हणूनच हा मनोबोध आहे. मनोबोधाचं चिंतन करतोय आपण. समर्थ काय म्हणतात बघा. जया मानला देव तो पूजिता आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यान कोटी, जया मानली भक्ती जे तेची मोठी. श्रीराम. कुठल्या देवाची पूजा करायची? अहो, ज्याला जो आवडेल त्या देवाची तुम्ही पूजा अर्चा करा. खरा देव कोणीच शोधून पाहत नाही. सगळे लोक या सगुण भक्तीमध्ये अडकलेत. आणि नुसतेच अडकले नाही तर ते स्वाभिमानी, अत्यंत अभिमानी आहेत त्या देवतांचे. म्हणजे शैव आहेत ते वैष्णवांना कमी लेखतात, विष्णूची पूजा करणारे शैवांना कमी लेखतात. कोणी रामाची पूजा करतात, कोणी कृष्णाची करतात, कोणी खंडोबाची करतात, कोणी अगदी क्षुद्र देवता सुद्धा जाखोबा असे कुठले कुठले देव, मुंजोबा वगैरे सुद्धा देव आहेतच. म्हणजे ज्याचा जसा भाव असेल तसा तसा तो त्याच्या आवडीच्या देवतांची आराधना उपासना करतो. ज्याला ज्याची भक्ती श्रेष्ठ वाटते त्याची तो भक्ती करत असतो. उपासना शास्त्र आहे बरं का. उपासनेच्या मागे सुद्धा एक शास्त्र आहे. उपासना शास्त्राप्रमाणे माणसं कशी असतात तर माणसामध्ये जसे त्रिगुण असतात ना, सात्विक, राजसिक आणि तामसिक, तसे देवतांमध्ये सुद्धा आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकाला आपापल्या स्वभावानुसार तसा तसा देव आवडतो. यजंती गीतेमध्ये सांगितलं, यजंते सात्विका देवान यक्ष रक्षंसी राजसाहा, जघन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसाहा. असे प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे पूजा अर्चा करत असतो. बरं, त्या सगुण मूर्तीला आपल्याला जे आवडतं तेच अर्पण करत असतो. म्हणजे काही हीन देवता आहेत, त्यांना मद्य आणि मांसाचा नैवेद्य आवडतो असं म्हणतात. त्यांचे भक्त, त्यांचे साधक, त्यांचे उपासक त्या मद्य मांसाचा नैवेद्य दाखवतात. पण खरं सांगा, आपल्यासारखं व्यसन त्या देवाला असतं का? आपण आपल्याच आवडीनिवडी पुरवण्यासाठी त्या देवाला नैवेद्य दाखवत असतो. खरं तर हा विचार माणूस करतच नाही. पूर्वी काय होतं, पूर्वी वैदिक देवता प्रचलित होत्या, त्याच्यानंतर पौराणिक देवता प्रचलित झाल्या, मध्यंतरी तर परमार्थातले साधू किंवा देवता यांचीच पूजा प्रचलित झाली होती. समाज मनाचा हा जो गोंधळ झाला आहे ना, तोच या संतांना बघवत नाही. आणि म्हणून संतांना फार वाईट वाटतं आणि त्यामुळे ते आपल्याला उपदेश करतात, बोध करतात, सुधारण्याचा प्रयत्न करतात. मग सामान्य माणसांनी समजून घ्यायला पाहिजे, खरा देव कुठला आहे, मुख्य देव कुठला आहे हे नीट समजून घ्यावं. याच्यासाठी संतांची तळमळ आहे, त्याच्यासाठी ते झटत असतात.
पण मनुष्य कसा आहे, कामनापूर्तीसाठी आपापल्या कल्पनेने त्या माणसानेच नाना प्रकारचे देव निर्माण केलेले आहेत. मग त्या देवतांचं कर्मकांड, त्याचे नवस, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे नैवेद्य याची रचना केलेली आहे. पण खरा देव असा असतो का हो? असा नसतोच खरा देव. भक्तांचं पालन करणारा देव काही तो असा असेल का की त्याला कुठल्या तरी जीवांचा बळी द्या, बोकडाचा बळी द्या, कोंबडीचा बळी द्या, असं देव मागेल का हो? असं वाटतंय तुम्हाला? असं शक्यच नाही आहे. पण माणसं स्वतःची हौस भागवून घेतात, स्वतःचे ढिंडोरे पिटतात, स्वतःच्याच आवडीनिवडी, स्वतःच्या संपत्तीचं प्रदर्शन करण्यासाठी अशा अनेक देवतांना नाही ते नैवेद्य दाखवतात. शेर सवासेर मूंग पपड़िया देवी को चढ़वाओ, शेर सवासेर मूंग पपड़िया देवी को चढ़वाओ, देवी बापुडी खावे नख पीवे आपही भोग लगाओ. ती देवी काहीच खात नाही आहे. तुम्ही तिच्या नावाने काय पेढे, बर्फी, पापडी, मूग काही चढवत असता. ती देवी बिचारी काही खात नाही, तुम्हीच ते खाता. मग याच्या मागचं तत्त्व जाणून घ्यायला नको का? जाणून घ्यायलाच हवं, मुख्य देव शोधायलाच हवा. आपण काय करतो, आपल्याच आवडीनिवडी त्या देवावर लादत असतो. मला हे खावंसं वाटते आणि म्हणून मी त्याला एक आधार म्हणून त्या देवाला तो नैवेद्य दाखवते आणि शेवटी मीच खाणार. हे कितपत बरोबर आहे? हा खरा देव आहे का? बघा, आणि तमोगुणी माणसांच्या देवाला तर मांस, मद्य, मदिरा असला नैवेद्य आवडतो. रजोगुणी माणसाचा जो देव असतो त्याला पक्वान्न, तळलेले पदार्थ, वडे वगैरे असं आवडतं. पण सात्विक मनुष्य आहे तो मात्र नामस्मरण, ध्यान, भजन, वाचन, चिंतन, मनन ह्याला महत्त्व देतो. म्हणजे माणसाप्रमाणे देवही बदलत असतात. पण ह्या सगळ्या देवाच्या मागे जो आहे, यांना शक्ती पुरवणारा, यांना सामर्थ्य देणारा आहे, तो थोरला देव आहे, तो मोठा देव आहे. पण आजही दिसतात बरं का, वेगवेगळे प्रकार दिसतात आपल्याला. म्हणजे बघा, काही ठिकाणी अतिशय चांगले साधक आहेत, विद्वान आहेत, ज्या विचारशील आहे, रॅशनल थिंकिंग करणारे साधक. बघा, रामकृष्ण आश्रम आहे, अरविंद आश्रम आहे, चिन्मय मिशन आहे. अशा ठिकाणी सुविद्य आणि सुबुद्ध साधकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याच्यामुळे तिथे मात्र स्वच्छता आहे, वैयक्तिक उपासना आहे, प्रवचन आहे, यांना जास्त महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर रजनीश, ओशो रजनीशांचे कितीतरी शिष्य आहेत, ते पाश्चिमात्य भागातले गोरे लोक आहेत, परदेशी लोक आहेत. तिथे मात्र त्या भोगविलासांची अगदी रेलचेल असते. माणसांनी आपल्या स्वभावानुसार उपासना पद्धती शोधून काढल्या, पण ह्या राजस आणि तामस उपासनेने मोक्ष मिळेल असं वाटते? निदान सत्वगुणी साधकांना मोक्ष मिळण्याची शक्यता तरी आहे. या मूर्तीपूजेमागची खरी शास्त्रीय भूमिका कालक्रमाने लुप्त झाली. त्याच्यामागे शास्त्रीय भूमिका आहे, पण ती काळाच्या ओघामध्ये नष्ट झाली. मग तत्त्वज्ञानाचाही आधार सुटला आणि गतानुगतिक कर्मकांड म्हणा, सांप्रदायिक दुराग्रह म्हणा, हट्ट म्हणा, आमचंच पंथ श्रेष्ठ आणि गबाळी भावना तेवढी शिल्लक उरली. देवघर टिकलं, पण देव्हाऱ्याला देवाच्या कोठाऱ्याची अवकळा आली. देव नुसते कोंबले गेले. देवांची संख्या असंख्य वाढायला लागली. म्हणजे जे आचार्यांनी पंचायतन सांगितलं होतं, पंचायतनाची पूजा, तीही मागे पडली आणि त्याच्यामागे जी समन्वयाची दृष्टी होती तीही नाहीशी झाली. आणि नुसतीच देवांची, प्रतिमांची, तसबिरींची गर्दी झाली देव्हाऱ्यामध्ये. देवमूर्तींची संख्या प्रचंड वाढली, पण श्रद्धा नाही वाढली, त्याच्या मागचा भाव नाही वाढला. या भोगामागची खरं तर आसक्ती सुटावी यासाठीच ते भोग ईश्वराला अर्पण करायची खरी पद्धत आहे. की मला ही गोष्ट आवडते, ती आम्ही सोडायची, ती देवाला अर्पण करायची, म्हणजे माझी आसक्ती सुटावी अशी त्याच्यामागची कल्पना आहे. पण परिणाम झाला तो उलटच झाला. देवाला दाखवलं की मी त्याचा भोग घ्यायला मोकळा झालो. त्यामुळे मुळात जे विरक्तीचं महात्म्य आहे ते पटावं लागतं ना. मुळात आधी विरक्त व्हायचं ही कल्पना आधी पचावी लागते, पटावी लागते, तरच ते विरक्त होता येतं. तसं जेव्हा नसतं
तेव्हा त्या पूजेला मात्र दांभिकता येते, ढोंगाचं स्वरूप येतं, खोटेपणा येतो आणि त्याच्यातनं हा पूजा अर्चा उपासना हा सगळा धंदा होऊन बसतो आणि हे समाजहिताच्या दृष्टीने अतिशय अनिष्ट प्रथा आहे. या भावना म्हणा, श्रद्धा म्हणा, या गोष्टी खरं तर श्रेष्ठ आहेत, त्या खऱ्या आहेत, पण त्या खऱ्या आणि सात्विक असायला पाहिजेत. खऱ्या असल्या तर त्या श्रेष्ठही आहेत. श्रद्धेला त्या सात्विकतेच्या मर्यादेत राखण्यासाठी मार्गदर्शन कुणाचं घ्यायचं? अहो, संतांचं घ्यायचं, सज्जनांचं घ्यायचं, शास्त्राचं मार्गदर्शन घ्यायचं. शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे? वेदामध्ये आचरणाचं सगळं महत्त्व सांगून ठेवलेलं आहे. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ. शास्त्राला प्रमाण माना. उपनिषद काय सांगतात याचा अभ्यास करा आणि त्यावर तुमचं वर्तन तपासून बघायला पाहिजे. आणि हे संतांचं मार्गदर्शनसुद्धा त्यांनी जे केलं आहे ना, ते स्वीकारताना त्याच्यामध्ये भक्तिभाव पाहिजे, त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे, त्यांच्याविषयी आदरभाव पाहिजे. तरच ही श्रद्धा आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने मुरेल आणि ती उपासना असेल ती त्या देवापर्यंत पोचेल, त्याला पावेल. म्हणूनच समर्थ सांगतात की ह्या देवांच्या पूजेचं अवडंबर माजवू नका. पूजा करा, जरूर पूजा करा. सगुण भक्ती अतिशय उपयुक्त आहे. स्वतः समर्थांना साक्षात्कार झाला तरी त्यांनी रामाची आराधना सोडली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ते रामाला आपलं आराध्य दैवत मानत होते. असं त्या सगुण पूजेमध्ये अर्थ आहे, महत्त्व आहे, भावना आहे, श्रद्धा आहे. पण मात्र त्याच्याही पलीकडे जायचे, निर्गुणाकडे आपली वाटचाल झाली पाहिजे. आणि म्हणूनच आपण म्हणतोय गमो पंथ आनंत या राघवाचा. अशीच त्या प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करूया की आमच्यामध्ये थोडं तरी परिवर्तन घडावं, आमच्या बुद्धीला थोडी तरी प्रगल्भता यावी, आमची श्रद्धा ही दृढ असावी, निश्चल असावी. आणि मग आम्हाला हा प्रवास सुकर होईल, सुगम होईल. आणि म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.